नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्व रसिकांचे हर्षमय स्वागत करत आहे। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। असा हा सणांचा महिना, आपल्या सर्वांचा लाडका श्रावण महिना नुकताच सुरू झाला। या महिन्याचे आनंदीमय स्वागत आम्ही श्रावण आला या व्हिडिओद्वारे करणार आहोत। आम्हास खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हास नक्की आवडेल। तो तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवाल। आणि हो, आमचे हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढील उत्तम व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। हासरा नाचरा जरासा लाजरा, हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला। हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला। तांबूस कोमल पाऊल टाकीत, तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला, भिजल्या मातीत श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला। हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला। पावसाची रिमझिम चालू असते, ऊन पावसाचा लपंडावही चालू असतो। चोहीकडे हिरवेगार वातावरण पसरले असते, भिजल्या मातीचा सुगंध दरवळत असतो। त्यात हा सणांचा महिना श्रावण महिना मोठ्या थाटात दरवर्षी येत असतो। पहिला येतो तो श्रावण सोमवार। या दिवशी शंकराची पूजा करून, दिवसभर उपवास करून, संध्याकाळी देवाला नैवेद्य म्हणून पाठारे प्रभू ज्ञातीत केळीच्या पानात वरण भात, कौला, शिराळे अथवा भेंडे घालून वाटाण्याची भाजी, अळूवडी, गोड पदार्थ, चटणी, काकडी, लिंबू असे असते। पहिल्या व शेवटच्या सोमवारी भरलेले पक्वान्न म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पोळ्या, यात सांजिवऱ्या, केळ्याच्या, काजूच्या, बदामाच्या पोळ्या, तेलपोळ्या, पुरणपोळ्या कराव्यात। भरलेले पक्वान्न देवाला नैवेद्य म्हणून दाखविल्यास घर सदैव भरलेले राहते, असा गोड समज आहे। श्रावण महिन्यातील पहिल्या मंगळवारी नवविवाहित महिलेने केलेले हे मंगळागौरीचे व्रत असते। लग्नानंतर पहिली 5 वर्षे हे व्रत करण्याचे असते। पती पत्नीमधील प्रेम आणि निष्ठा वाढावी यासाठी, शिवपार्वतीचा आशीर्वाद मिळावा यासाठी ही पूजा केली जाते। चला ग बाई खेळूया, मंगळागौर खेळूया असे म्हणत रात्रभर मंगळागौरीचे खेळ खेळून, गाणी म्हणून महिला जागरण करतात। हे पारंपरिक खेळ म्हणजे झिम्मा, फुगडी, बसफुगडी, घागर फुंकणे, गोफ विणणे इत्यादी। प्रत्येक खेळासाठी पारंपरिक गाणे म्हटले जाते। हसत खेळत, उखाणे घेत मंगळागौर जागविली जाते। नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी येतो। स्त्रिया दूध लाह्या वाहून नागदेवतेची पूजा करतात। असे सांगतात, या दिवशी तळायचे नसते आणि कसलीही फोडणी देऊ नये। श्रावण महिन्यातील शुद्ध सप्तमीला शीतळा सप्तमी किंवा शिळा सप्तमी म्हणतात। या दिवशी शीतला मातेचे पूजन केले जाते। मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी हे व्रत केले जाते। जिवंतिका मातेचे पूजन श्रावणातल्या दर शुक्रवारी करावयाचे असते। विडा, केळे, नारळ व दिवा लावायचा असतो। चणे व गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो। ही पूजा आपल्या मुलांसाठी असते। नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधव उफाळलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून आरती म्हणून करतात। या दिवसापासूनच आपल्या बोटी ते समुद्रात नेण्यास सज्ज असतात।
या दिवशी नारळी पाक किंवा साखर भात हा गोड पदार्थ करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशीच राखी पौर्णिमा हा सण खूप वेळा येतो किंवा दुसऱ्या दिवशी येतो. भावा बहिणीचे अतूट नात्याचा हा सण. बहीण आपल्या भावाला राखी बांधून प्रेमाने म्हणते, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, देखो ये नाता निभाना निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा असे भजन म्हणत श्रीकृष्णाचा जन्म जन्माष्टमीला मोठ्या उत्साहाने मथुरा द्वारकेपासून देशभर श्रीकृष्ण मंदिरात साजरा करतात. त्यानंतर वाजत गाजत येणारी गोकुळाष्टमी. हंडीवर हंडीचे थर लावले जातात. मोठ्या हर्षभरात जल्लोषात सर्व गोविंदा एका सुरात म्हणतात, गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रज बाला, अरे 1 2 3 4 संग 5 6 7 हे ग्वाला, गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रज बाला. या दिवशी दह्या दुधाचा नैवेद्य दाखविला जातो. त्याबरोबर केळ्याच्या पोळीचाही आस्वाद घेतला जातो. श्रावण शनिवारी मारुतीची पूजा करून व उपवास करून संध्याकाळी पाठारे प्रभू ज्ञातीत जेवणामध्ये केळीच्या पानात वडे, उंबर, खिचडी, सुरणाचे गोळे किंवा बटाट्याचे गोळे, लाल माठ्याची भाजी, चटणी, काकडी, लिंबू याचा नैवेद्य दाखविला जातो. श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस पिठोरी अमावस्या. हा दिवस मातृदिनी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पोळा म्हणजेच बैलांची पूजा करण्याचा दिवस असतो. लेकूरवाळ्या माता उपवास करतात. पिठोरी मातेची पूजा संध्याकाळी असते. देवासमोर आपल्या मुलांना, नवीन सुनेला, जावयाला वायन देताना माता म्हणते, अतिथी कोण? रोज आईची आठवण काढणारी मी या दिवशी प्रकर्षाने मला माझ्या आईची आठवण येतेच येते. असा हा सणांचा महिना, व्रतवैकल्य करण्याचा महिना. श्रावण महिना तुम्हा सर्वांच्या जीवनात आनंद, चैतन्य, भरभराट आणो याच शुभेच्छा देत मी एवढंच म्हणेन. सावन का महिना पवन करे शोर, सावन का महीना पवन करे शोर, जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमा नाचे मोर, जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमा नाचे मोर, हो सावन का महीना पवन करे शोर, जियरा रे झूमे ऐसे जैसे बनमा नाचे मोर. धन्यवाद.